रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। ही वर्षी भव्य दिव्य नाम सप्ताहाचं आयोजन, नियोजन आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधील उत्सवामधील अत्यंत महत्त्वाची हरिकीर्तन, हरिकथेची सेवा आदरणीय सर्व ग्रामस्थांनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली। अतिशय सेवेच्या माध्यमातून आपण या नाम सप्ताहाशी जोडल्या गेलेलो आहे। प्रत्येक जण सेवा या ठिकाणी करतो आहे। कुणी आयोजन करण्याची सेवा करत असेल, कुणी अन्नदान करण्याची सेवा करत असेल, कुणी या मंडपाची व्यवस्थेची सेवा करत असेल, कुणी डेकोरेशनची सेवा करत असेल, कुणी कथेचं जे आयोजन आहे, कथेची जी लागणारी साहित्य सामुग्री आहे त्या सामुग्रीची तयारी करत असेल, कुणी या ठिकाणी टाळी वाजवण्याची सेवा करत आहे, कुणी नृत्य करण्याची सेवा करत आहे, कुणी भजन गाण्याची सेवा करत आहे, कुणी वाद्य वाजवण्याची सेवा करत आहे, कुणी त्या ठिकाणी संत महंताची होईल तशी आपल्या स्व इच्छेनं स्वपरीनं त्या ठिकाणी सेवा करत आहे, कुणी पंक्ती वाढण्याचं काम करत आहे। अतिशय सेवेच्या माध्यमातून आपण या नाम सप्ताहाशी जोडल्या गेलेलो आहे आणि निश्चितपणानं भागवत भगवान या ठिकाणी विराजमान आहे। तुमची सेवा किती मनोभावे आहे हे माझ्या भगवंताला नक्की समजत आहे। परमार्थामध्ये भगवंताला देखावा आवडत नाही। भगवान परमात्मा सांगतात, भाव का भूका हो मैं, माझा भक्त श्रीमंत आहे, गरीब आहे, मी हे कधी बघत नाही। जाती पाती पूछही नाही कोई, लेकिन हरि को भजे सो हरि का होई। मी माझ्या भक्ताचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे नेहमी पाहत असतो। म्हणून भगवान परमात्म्याला भक्ताच्या प्रेमाची अपेक्षा आहे, प्रेमाची गरज आहे। आणि म्हणून माऊली संसारिक जीवन जगत असताना देवावरती आपण प्रेम केलं पाहिजे। देवाला आपल्या संपत्तीचीही गरज नाही। आपण फक्त त्याच्यावरती किती शुद्ध भावनेनं प्रेम करतो हे मात्र भगवंताला अपेक्षित आहे। हे भगवंताला खरं तर गरजेचं आहे। म्हणून संसार करत असताना संसारासाठी जेवढे सायास प्रयास करतो तेवढा आपण भगवत भक्तीसाठी सायास प्रयास करत नाही, भगवत प्राप्तीसाठी सायास प्रयास करत नाही। पण महाराज सांगतात, जन्माला येण्याचं सार्थक जर काय असेल तर आपण उत्तम संसार करत असताना भक्तीला सुद्धा प्राधान्य देणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे। कारण हा परम पवित्र असा मानव देह जो आहे, हा देह पशु पक्ष्यांना मिळाला नाही आणि या नरदेहाचं महत्व पशु पक्ष्यांना नाही। हा जो मानव देह आहे, साधू संतांना देह मिळाला, त्याचं महत्व कळालं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छित त्या ठिकाणी देहाचं महत्व कळालं म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम केले कृतकृत्य। परंतु देवाधिक देवांना मानव देह मिळाला नाही, पण महत्व या देहाचं कळालं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्माम्मा। पण तुम्हाला सर्वांना हा मानव देह मिळाला, पण सर्वच लोकांना नरदेहाचं महत्व कळतं मात्र असं अजिबात नाही। काही लोक खाणं पिणं व्यर्थ मौज मजा बर्बाद त्या ठिकाणी शरीराची करत असतात। पण त्या ईश्वराचे तुमच्या आमच्यावरती किती उपकार आहे, किती अनमोल किमतीचे शरीर ईश्वरानं तुम्हाला देऊ केलं। भगवंताचे कधी जर निवांत बसलो ना, कधीतरी मनातून त्याची उपकाराची आठवण करत जा रे, किती उपकार केले या राघवानं भगवंतानं आपल्यावरती। आता हे शरीर आपल्याला परम पवित्र दिलं। एखाद्या वेळेला जर आपण चालू प्रवासामध्ये गाडीवरनं पडलो, पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला, कितीतरी पैसे खर्च करतो, पण शरीर पाहिजे तेवढं क्लिअर आपलं होत नाही। ठणक तरी लागल, चमक तरी निघल, खूप काही वेदनेला आपल्याला सामोरं जावं लागतं। शरीर क्लिअर झाल्यावर सुद्धा, हाडाचं ऑपरेशन झाल्यावर सुद्धा, गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यावर सुद्धा, कुठेही फ्रॅक्चर होऊ द्या, मोडलेलं क्लिअर केल्यावर सुद्धा सायास प्रयास करावे लागतात, पाहिजे तेवढं शरीर क्लिअर होत नाही। पण माऊल्यांनो, पुरुष मंडळी, दादा बाबा काका, खरं तर त्या राघवाचे, त्या परमेश्वराचे आपल्यावरती किती उपकार आहे। कधीतरी आपण मनापासून त्या भगवंताचे उपकार मानले पाहिजे। देवा, खरंच तू आम्हाला एवढा परम पवित्र देह दिला आणि एवढं अनमोल किमतीचं शरीर आपल्याला ईश्वरानं देऊ केलं। किती अनमोल किमतीचं सांगू तुम्हाला। एक 80 वर्षाचे बाबा होते, बाबांना हार्ट अटॅक आला आणि हृदयाची एक शीर ब्लॉक झाली। हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाची एक शीर ब्लॉक झाली, हे ब्लॉकेज काढण्यासाठी आपल्याला 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे। बाबाचे लेकरं तिथं उपस्थित आहे। डॉक्टरांना म्हटले, डॉक्टर 2.5 काय 5 लाख लागू द्या,
पण 2.5 लाखाचं बिल बाबांना ऐकलं ना, बाबाच्या काळजात असं धस्स झालं. बाबा म्हणतात नाही नाही, लेकर बाळ काबाड कष्ट करतात आणि 8 दिवसाचे 2 तासाचे 2.5 लाख नको नको, मी मेलो तरी बरं आहे. नाही नाही बाबा, आमच्यासाठी तुम्ही जगला पाहिजे. आणि म्हणून पोरांनी डॉक्टरकडे बाबांना भरती केलं. 8 दिवस बाबावरती विलास झाला आणि 9व्या दिवशी बाबाच्या हातामध्ये पर्ची आली आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं 2.5 लाख. लक्ष द्या बरं, 2.5 लाखाचं बिल वयस्कर बाबांनी पाहिलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. डोळ्यातले अश्रू गालापर्यंत वगळत आले आणि हे डोळ्यातले अश्रू डॉक्टरांनी पाहिले आणि डॉक्टर बाबाशी बोलू गेले. डॉक्टर म्हणतात, बाबा ठाऊक आहे बरं आम्हाला, 80 वर्षाच्या वयात 2.5 लाखाचं बिल आलं, तुम्हाला दुःख वाटणं साहजिक आहे, पण तुमचं ऑपरेशन तेवढं कठीण होतं ना, त्यामुळे ऑपरेशनचा मोल आम्हाला मोजावा लागला. हो बाबा, तुमच्याकडे जर आज पैसे नसेल तर तुम्ही आम्हाला महिन्यानं द्या, 2 महिन्यानं द्या, 6 महिन्यानं द्या, तुम्ही आमच्या वडिला समान आहात, पण तुमच्या डोळ्यातले अश्रू बाबा आम्हाला शोभा देत नाही, तुम्ही रडू नका या पैशासाठी. बाबांना डोळ्यातलं पाणी सावरलं आणि डॉक्टरांना म्हणले, डॉक्टर अहो 2.5 लाखाचं बिल आलं म्हणून मी रडत नाही हो डॉक्टर. स्मित हास्य करून बाबा आता उत्तर देतात, डॉक्टर 2.5 लाखाचं बिल आलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही हो आलं डॉक्टर, पण दुःख एका गोष्टीचं आहे अहो डॉक्टर, ऑपरेशन पुरतं 2च तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, तर या 2 तासाच्या 2.5 लाख बोलू लागले डॉक्टर. 2.5 लाखाचं बिल आलं म्हणून माझ्या डोळ्यात नाही हो पाणी आलं. मला वाईट एका गोष्टीचं वाटलं डॉक्टर, ऑपरेशन पुरतं 2च तास तुम्ही माझं हृदय सांभाळा, तर या 2 तासाचे तुम्ही 2.5 लाख रुपये घेतले हो. पण त्या ईश्वरानं, त्या परमेश्वरानं मला सांभाळ, अजून रुपयाचा सुद्धा हिशोब मागितला नाही. ही भगवंताची आमच्यावरती असणारी अतिदिव्य कृपा आहे. आम्हाला कळत नसेल तो प्रश्न आमचा गौण आहे, पण प्रेमानं म्हणत जावं की करते हे कान्हा तेरा हर पल शुक्रिया, जीवन जो दी है उसका भी शुक्रिया, करते हे कान्हा हर पल शुक्रिया, जीवन जो दी है उसका भी शुक्रिया.
उपकार आपण मानले पाहिजे. राघवा प्रभू, खरंच तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. म्हणून कोणत्याही क्षणाला भगवंत आपल्याकडून विसरता कामा नये. संसारामध्ये सर्व सुख आपल्याकडे आलं म्हणून आपण देवाला कधी दूर लोटायचं नाही. देव खरं तर आपल्यासाठी प्रामुख्यानं महत्वाचं आहे. त्यानं दिलेलं आहे, त्यानं ठरवलं. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राहणार अंक त्याचा. त्यानं जर ठरवलं आपल्याला अब्जाधीश करायचं, एका रात्रीतून अब्जाधीश करेल. पण त्यानं जर ठरवलं आपल्याला भिकारी करायचं, भगवंताची लीला आपण जाणूच शकत नाही मायबाप. त्यासाठी देव आपल्याकडून विसरता कामा नये. हर क्षणाला आपण त्याच्या स्मरणात आठवणीत राहिलं पाहिजे. आता उदाहरणानं मी तुम्हाला पटवून देईल बरं. समजा तुमच्या या गावचं लग्न, कोळगावचं लग्न जर नांदेडला लागायला गेलं, लक्ष द्या बरं माया हो, वमाई वरमाईचं नारळ विसरलं धकून घेता येईल. रुखवताचं ते कुरडई पापडीचं टोपलं राहतं ना, ते विसरलं तर धकून घेता येईल. पण तुम्ही तिथं गेल्यानंतर सांगितलंय बघा, नवरदेवचे मामा आले, मामी आली, आजी आले, आजोबा आले, भाऊ आला, बहीण आला, सगळे आले. मग त्यांनी विचारलं का हो तुम्ही सगळेजण आलात, पण ते लग्न ज्याच्या बरोबर करायचं तो नवरदेव कुठे? मग तुम्ही म्हणायचं कोळगावात राहिला. चालेल का? बोला ना. चालेल? अजिबात नाही. लग्नाला गेलो नवरदेव विसरता कामा नये. बरं याच्या पुढे जाऊन सांगू. आता तुम्ही सगळी शेतकरी मंडळी, तुमच्याकडे फार शेती हो, आमच्याकडे फार झालं 2-4. आमच्या वडिलांना तर खाली अर्धाच एकर, मी आश्रमासाठी 3 एकर घेतली. आमच्याकडे शेती आहे पण फार शेतकरी 100-50 हे फार हाय शेतकरी. आमच्या परिसरातला प्रसिद्ध शेतकरी म्हणावं लागेल तो, ज्याच्याकडे 20 एकर जमीन. तुमच्याकडे ऐकलं तरी मला काल धसकन काळजात झालं. 20 लाख हुंडा. म्हणलं बापरे, मला तर घामच आला. दादाला म्हणलं हे लोक देत कसे असतील एवढे हुंडे? पण ते म्हणले नाही ते आमच्याकडे प्रथाच म्हणे, द्यावाच लागतो हुंडा. पण असो, जास्त भागाचा प्रश्न आहे. पण शेती मात्र चांगली आहे बरं तुमच्याकडे. फार शेतीच्या बाबतीत आपण सुधारी, खूप शेतकरी वर्ग आहे आपण. परंतु शेतीमध्ये जर आपण पेरायला गेलो ना, एखाद्या वेळेला शिवाळ जर विसरली तर आपल्याला कोणत्याही झाडाची फांदी तोडून शिवाळ करता येते बरं. पण पेरायचं ते बीज विसरलं, चालेल का? चालेल का दादा बाबा काका? नाही. पेरायला गेलो बी विसरता कामा नये. लग्नाला गेलो नवरदेव विसरता कामा नये. तसं जन्माला आलो तर परमात्मा विसरता कामा नये. तुम्ही म्हणताल ताई विसरल्याने असं काय होतं बरं, सांगू का तुम्हाला? एकदा नांदेडचा जावई तिकडं मुंबईला गेला. डबल रोट्याच्या कारखान्यात उंडे करून देण्याचं काम 22 रुपये 50 पैसे रोज त्या काळामध्ये. आणि दिवाळीच्या सणाला आपल्या भागामध्ये आला. आता आपल्या भागामध्ये दिवाळीच्या सणाला घरापुढं उकिरड्यावरती गाईच्या गोठ्यामध्ये अशा पंत्या लावल्या जातात. लावतात का तुम्ही माया हो? तुम्हाला माझी मराठी कळती का नाही बरं? मग तुम्ही हो नाही काहीतरी बोला ना. तुमच्याकडे दिवे लावतात का दिवाळीला? हां, ते दिवे लावलेले होते. आणि ते जावईनं पाहिलं, बाप 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 म्हणलंय, सगळीकडंच नुसते चकाचक करतंय. त्याचा सासरा एक जण दारात बसला होता. म्हणला मामा काय आहे तुमच्याकडलं सगळं चकाचक करतंय? ते सासरा म्हणला जावई बापू हे आमच्याकडले सूर्याची पिलं. तो म्हणला आपल्याकडं काही लोक टीव्हीत मासे पाळी येते म्हणे, कुणी कसं तर कुणी कसं. जर आपण यांच्या दारातले 2 सूर्याचे पिल्ल जर चोरून नेले तर आपल्या गावाकडल्या लोकांना किती आनंद होईल म्हणलं. मुंबईकडल्या लोकांना. त्यानं त्याच्या सासऱ्याच्या दारातले 2 सूर्याचे पिल्ल चोरले आणि त्याच्या सासऱ्याची एक भली मोठी उन्हाळ्यामध्ये अशी गवताची गंजी करून ठेवलेली होती. गायांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. त्यानं ते 2ही सूर्याची पिल्ल त्या पंत्या त्या चाऱ्याच्या गंजीमध्ये लपवल्या. आणि आता ती गंजी अख्खी पेटली महाराज, सगळी पेटली. सगळे लोक बेजार, कुणी चेतली वळई, कुणी पेटवली वळई. तेवढ्यात हे पळत आलं आणि ते म्हणतं म्या सूर्याचे पिल्ल ठुलते, ते मेले काय नो. पण त्याला विसर पडला अग्नीचा परिणाम काय. बरं त्या सासांचं फार प्रेम असतं जावई बापूवरती, फार प्रेम महाराज. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखे जावयाचा फार प्रेम. त्या सासूबाईनं त्या जावयाला धिरडा आणि गुळवणी केलं. आता काही काही भागातले एक ठरलेले आयटम राहतात. काही भागात गेलो ना आम्ही, एकदा त्या नांदेडला कथेला गेलो. लक्ष्मण काका आम्हाला 8 दिवस त्या लोकांनी वांग्याशिवाय दुसरी भाजीच घातली नाही. सकाळी वांग, संध्याकाळी वांग, सकाळी वांग. आज केलेल्या मावशी नाराज नका हो बरं का, आम्ही कधीच्या मध्ये खाल्लं वांग आज. पण त्या लोकांनी आम्हाला सकाळी वांग, संध्याकाळी वांग. बरं वांग्याला अशी एवढी तरी राहायची आणि आम्हाला ते खाणंच होईना. बरं चपाती नव्हती राहत मावशी, एवढाला एक चपाता एकच खायन गपच राय.
मी म्हणलं मावशी, एका माऊलीला जवळ बोलवलं, म्हणलं मावशी आम्ही लई समृद्ध भागातले लोक आहे हो, आम्हाला असं रोज वांग नका खाऊ घालू बाबा, सकाळी वांग संध्याकाळी वांग, ते एवढ्याला चपात्या आम्हाला काही जमाना म्हटलंय. ती माऊली मला काय म्हणली माहिती, म्हणे बाई आमच्या गावाकडे जर बाहेरचा पाहुणा आला ना म्हणे त्याला वांग्याशिवाय दुसरं काही घालीतच नाही म्हणे. मग सकाळी वांग संध्याकाळी वांग, वैतागून गेलो आम्ही. कधी कधी असे गावं भेटतात ना, असं वाटतं नको आता या गावामध्ये लवकर आपलं घर गाठलं पाहिजे आपण. तसं भागातले आयटम ठरलेले राहतात. आमच्या भागामध्ये डाळबट्टी केली जाते, पुरणपोळी केली जाते. आमच्या खाली पलीकडे अजून गेलं की मग तिकडं मांडे केले जातात, ते कोपऱ्यावरती करतात ते मांडे. यूट्यूबला बघितले असेल कधी तुम्ही ते व्हिडिओ, कोपऱ्यावरती मांडे केले जातात. भाग बदलला की खाण्याचे पदार्थ अजूनही आपण आळेफाटा त्या परिसरात गेलो की पाहुणे कुणी बाहेरचे आले की मग मासवडी केली जाते. तसं त्या बाईनं जावयाला सुंदर स्वयंपाक केला. बरं मावले हो, तुम्ही कधीतरी पाहिलं असेल, तुम्हाला माहिती आहे, जुन्या लोकांना माहिती, धिरडा आणि गुळवणी. याला ते धिरडं गुळवणी एवढं आवडलं मावशा हो, यांना 12 धिरडे खाल्ले, बघूनभर गुळवणी प्याला. म्हणला बास, माय घरी गेलो ना माय बायकोला पण सांगण आपल्याला कणी धिरड आणि गुळवणी काय. सासूबाईला विचारलं, सासूबाई याचं नाव काय हो? म्हणे जावई बापू याला कणी धिरड आणि गुळवणी म्हणतात. यांना तेवढं डोक्यातच ठेवलं. बरं निघायच्या वेळेला ते गणगणितच होतं, ते एकच म्हणत राहायचं फक्त. सासूकडून विचारलं जावई बापू काय म्हणतात, जावई बापूला सांगितलं याला धिरड गुळवणी म्हणतात. पण ते सासूबाईचं ऐकल्यापासून त्याने एकच डोक्यात ठेवलं, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. त्याचं तोंडात मंत्र चालूच. सासूबाईने पाहिलं, बाई हे आतापर्यंत क्लिअर होतं, याला काय झालं म्हणे, सारखं गणगणितच धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. कसं तरी आता त्या गावातून घराकडे निघालं आणि निघाल्यानंतर बस लागली. बसमध्ये बसलं, कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. हे म्हणतं धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. कंडक्टर म्हणला ते धिरडं गुळवणी चुलीत घाल, पण येतं तिकीट दे. तिकीट घेतलं, पुन्हा त्याच्या तोंडात चालू धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. बायकोनं पाहिलं, बाई आज गाडी तालमीत आली. आले का? हो हो आलो. काय केलं तर आपल्या महिना? अर तुपल्या महिना असा स्वयंपाक केलथा, मी असा जेवलो, तू ते कर. ती म्हणे बघा काय होतं कसं होतं मला सांगा, तू ते कर हे कर, मला काही जमणार नाही, तुम्ही सांगा ना काय होत. त्यांना सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही, तो या महिना केलत तसंच कर. ती म्हणे का हो तो या महिना केलत तसं कर, असं कुठं कळत असतं का? ज्ञानेश्वरी वाचायला जर पोरं बसले आणि कोणती ओवी